आदित्यौपठ्ठान जातककथा। बोधिसत्व एका जन्मी ताप्स होऊन मोठ्या ताप्स परिवारासह हिमालयावर राहत असे। पावसाळ्यात आपल्या परिवारासह तो जवळपासच्या एका मोठ्या गावाजवळ येत असे व पावसाळा संपल्यावर पुन्हा हिमालयावर जात असे। एका पावसाळ्यात एका गावाजवळ तो आपल्या परिवारासह भाविक लोकांनी बांधून दिलेल्या पर्णशालेत राहत होता। सकाळच्या वेळी तापसगण भिक्षेला गेल्यावर एक माकड त्या पर्णकुटिकेत शिरून फार नासधूस करीत असे। अग्निकुंडात राख टाकावी, पाण्याचा घडा उपडा करावा, कमंडलू फोडून टाकावे व सरते शेवटी देहधर्म करून तेथून निघून जावे। अशा रीतीने त्याने त्या चातुर्मास्यात तापसांना फार त्रास दिला। चातुर्मास्य संपल्यावर बोधिसत्व आपल्या परिवारासह हिमालयावर जाण्यास निघाला। तेव्हा ग्रामवासी लोकांनी मोठा उत्सव करून तापसगणांना महादान दिले। ते पाहून त्या माकडाला फार मत्सर झाला। तो मनाशीच म्हणाला, हे जंगलात राहणारे तपस्वी आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात काहीच अंतर नसता लोक यांची पूजा करतात व मी लोकांच्या दाराशी गेलो असता दगड मारून मला घालवून देतात। मी जसा फलमुलांवर राहतो तसे हे तापसलोक फलमुलांवर राहतात, परंतु त्यांच्यासारखे अग्निहोत्रादिकांचे स्तोम मी माजवले नसल्यामुळे मला त्यांसारखा मान मिळत नसावा। असा विचार करून हळूच पर्णशाळेतून आगीची कोली चोरून नेऊन त्याने उघड्या मैदानात पंचाग्नी साधनाचे व्रत सुरू केले। चारी दिशांना 4 ठिकाणी अग्नी पेटवून आणि अंगाला राख फासून तो त्या अग्नीच्या मध्यभागी सूर्याकडे टक लावून पाहत बसला। तापसाची पूजा करण्यासाठी जे लोक येत असत ते आश्चर्यचकित होऊन म्हणत, काय हो, सर्व प्राण्यांमध्ये साधू पुरुष आढळतातच, या वानराचे तप पहा। हा यहकश्चित प्राणी असून याने पंचाग्नी साधनाचे कडकडीत व्रत चालविले आहे। याप्रमाणे माकडाची स्तुती बोधिसत्वाच्या कानापर्यंत गेली। तेव्हा तो त्या लोकांना म्हणाला, बाबांनो, या माकडाच्या तपश्चर्येला पाहून भुलून जाऊ नका। याचे चरित्र कसे आहे हे तुम्हास ठाऊक नाही। रोजच्या रोज अग्निशाळेची नासधूस करून याने आमचे पुष्कळ कमंडलू फोडले आहेत। आता आम्ही जाण्याच्या सुमाराला तो तपस्वी बनू पाहत आहे। बोधिसत्वाचे हे भाषण ऐकून ते आपल्या काठ्या वगैरे उगारून त्या माकडावर धामवले। तेव्हा त्याचे धैर्य गलित होऊन तो तेथून पळून गेला। तिंडुक जातककथा। बोधिसत्व वानरयोनींत जन्म पावून वयात आल्यावर एका मोठ्या वानर समुदायाचा राजा झाला होता। तो जंगलात राहत असे। त्याच्याजवळच एक टेंभुर्णीचा मोठा भव्य वृक्ष होता। त्या झाडाच्या आसपास वर्षांतून काही दिवस एक गामच वस्त असे व काही दिवस तेथे कोणीही राहत नसत। तेव्हा तेथे लोकांची वस्ती नसे, तेव्हा बोधिसत्व आपल्या परिवारासह जाऊन त्या वृक्षाची फळे यथेच खात असे। परंतु एका वर्षी अशी गोष्ट घडली की त्या झाडाला फळे येण्याची आणि लोकांची वसाहत होण्याची एकच गाठ पडली। तेव्हा बोधिसत्वाला तेथे जाण्याचे सोडून देणे भाग पडले। पण त्याच्या कळपांतील माकडांना ही गोष्ट आवडली नाही। ते म्हणाले, आम्ही प्रतिवर्षी त्या झाडाची गोड फळे खात आलो आहो, आता त्यांच्या आसपास माणसांची वस्ती झाली म्हणून फळे खाण्याचे सोडून देणे हा नामर्दपणा आहे। दिवसा लोक दुपारच्या वेळी झोपत असतात, त्यावेळी हळूच जाऊन आपण फळे खाऊन घेऊ। बोधिसत्वाने वानरगणांचे मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु बहुमतापुढे त्याचे काही चालले नाही। तेव्हा त्याने तेथे जाण्याचा ठराव केला आणि एकांती सेनक नामवाच्या आपल्या भाच्याला बोलावून आणून तो म्हणाला, सेनका, तू देखील इतर वानरासारखा फळलोभी आहेस काय? सेनक म्हणाला, आपल्या आज्ञेपुढे मला दुसऱ्या कोणत्याही वस्तूची चाड वाटत नाही। आपण जर सांगाल तर मी केवळ पाणी पिऊन देखील राहीन। यावर बोधिसत्व म्हणाला, मी या गणाचा राजा असल्यामुळे मला यांच्याबरोबर गेलेच पाहिजे। जर का मी मागे राहिलो तर मला भ्याड म्हणून हे माझी निंदा करतील आणि माझ्याविषयी त्यांची आर्बुद्धी पार नष्ट होईल।
म्हणून आज आम्ही फळे खाव्यास जाऊ त्यावेळी तू मागे राहा, आणि जर आम्ही संकटात सापडलो असे दिसले तर मी सांगतो त्या उपायाने आम्हांना त्या संकटातून सोडव. बोधिसत्वाची आज्ञा सेनकाने मान्य केली. बोधिसत्वाने आपण संकटात सापडलो तर कोणती युक्ती योजावी या संबंधाने त्याला नीटपणे सर्व काही सांगून ठेवले, आणि वानरगणांना घेऊन दुपारच्या वेळी तो त्या वृक्षावर फळे खात बसला. उन्हाळा फार असल्यामुळे सर्व लोक आपापल्या झोपडीत विश्रांती घेत बसले होते किंवा काहींजण झोपी गेले होते. परंतु काही कारणानिमित्त त्यांतील एक जण झोपडीच्या बाहेर आला आणि पाहतो तो टेंभुणींचे झाड माकडांनी भरून गेलेले. त्याने सर्व लोकांना उठवून जागे केले आणि त्या सर्वांनी शस्त्रास्त्रे घेऊन त्या वृक्षाला वेढा दिला. वानरगणाची पांचावर धारण बसली. ते गयाव्या करीत बोधिसत्वाला म्हणाले, महाराज, आपला सल्ला आम्ही मानला असता तर या संकटात सापडलो नसतो. आम्हीच अशा कचाट्यात सापडलो असे नाही, पण आपणाला देखील आम्ही दुःखात पाडले आहे. बोधिसत्व म्हणाला, आता झालेल्या गोष्टीबद्दल खेद करण्यात अर्थ नाही. तुम्ही धीर धरा. माझा भाचा सेनक मागे राहिला आहे. तो आम्हाला या संकटातून मुक्त करी. बोधिसत्वाने धीर दिला नसता तर ते माकड गर्भगळीत होऊन खाली पडले असते व प्राणाला मुकले असते. इकडे सेनक त्या गावाबाहेर आपल्या जातभाईंची काय वाट होते हे पाहत बसला होता. सर्व मर्कट समुदायाला सशस्त्र मनुष्यांनी वेढलेले पाहून त्याने मामाने शिकवलेली युक्ती अंमलात आणली. झोंपडीत शिरून तेथे जळत असलेली आगीची कोलीत घेऊन त्याने 2-4 झोंपड्या पेटवून दिल्या. आग जिकडे तिकडे फैलावत चालल्यामुळे गावांतील बायका मुलात एक हाहाकार उडाला. माकडांना घेरा घालून राहिलेले लोक आपली शस्त्रास्त्रे घेऊन आग लागली होती त्या दिशेने ती विझवण्याला मदत करण्यासाठी धावत सुटले. तेव्हा बोधिसत्व आपल्या समुदायासह तेथून काही एक इजान होता पळून गेला. सर्व मर्कटगणाने त्याच्या दूरदर्शित्वाची फार तारीफ केली. बोधिसत्वानेही सेनकाने आपली आज्ञा पाळली म्हणून त्याचा योग्य गौरव केला. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.